बातमी सुरुवातीला रत्नागिरी इथून आहे। इथं सध्या मुसळधार पाऊस कोसळतो आणि त्यामुळे परशुराम घाटातील संरक्षक भिंतीची माती ही वाहून गेलेली आहे। पाण्याचा प्रवाह हा गॅबियन वॉल ढासळण्याची भीती व्यक्त करण्यात येते। तसंच पाण्याच्या प्रवाहामुळे हा वॉल ढासळला की काय अशी भीती व्यक्त करण्यात येते, तर उर्वरित भराव सुद्धा आता वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येते। परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा आता यामुळे पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आपण पाहतोय या घाटाची ही दृश्य। परशुराम घाटामध्ये चिपळूण इथला हा घाट आणि इथं पावसामुळे गॅबियन वॉल कदाचित वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येते। या घाटाची जी संरक्षक भिंत आहे ही मुसळधार पाऊस असा जर कोसळत राहिला तर वाहून जाण्याची भीती व्यक्त करण्यात येते। तसंच सुटी माती सुद्धा या पावसामुळे वाहून गेलेली आहे। तर संरक्षक भिंतीची माती ही वाहून गेलेली आहे आणि त्यामुळे कदाचित ही संरक्षक भिंत जर पावसाचा जोर असाच कायम राहिला आणि कदाचित अतिवृष्टी झाली, वादळी वाऱ्यासह पाऊस झाला, तर संरक्षक भिंत ही कोसळण्याची भीती सुद्धा व्यक्त करण्यात येते। रवींद्र कोकाटे आमचे प्रतिनिधी यावेळी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। थेट त्यांच्याकडे जाऊया। रवींद्र, खरं तर पावसाचा हा परिणाम आहे आणि असा जर पाऊस वाढला तर परिस्थिती चिघळेल आणखी, काय अधिक अपडेट्स आहेत? जर आपण बघितलं तर शनिवारी संध्याकाळपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाने जोर धरलेला आहे। आज सकाळी पहाटे जर आपण बघितलं तर रत्नागिरीतल्या काही उत्तर रत्नागिरीमध्ये जे तालुके आहेत, खेड असेल, दापोली असेल, गुहागर असेल, या ठिकाणी जोरदार पाऊस बरसलाय। मी सध्या आहे या संगमेश्वर मधील मागजल या गड नदीच्या प्रवाह आहे आणि या प्रवाहावरती ही बाजारपेठ आहे। आपण ही दृश्य आहे ही प्रेक्षकांना दाखवतोय। सध्याची परिस्थिती आहे पावसाचा थैमान आणि या गड नदीला आलेला पूर आणि या पुराचं पाणी आहे हे नदीच्या प्रवाहात बाजारपेठेत शिरलं आहे आणि ही बरीचशी दुकानं आहेत ती जवळपास 6 ते 7 फुटाच्या पर्यंत आतमध्ये बुडलेली आपल्याला पाहिजे। आगामी सण आहे तो गणेशोत्सव आला होता आणि या दुकानामध्ये माल भरला होता इथल्या व्यावसायिकांनी। या आता पूर्णतः हा माल आहे या पाण्यामध्ये भिजलेला आहे, प्रचंड नुकसान झालेलं आहे। स्नेहा, जर आपण बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा फटका आहे तो सर्व तालुक्यांना बसलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। परशुराम घाटाची जी भिंत आहे ही कोसळलेली आहे आणि ही भिंत जवळपास 500 मीटरची आणि 12 फुटी उंचीची भिंत आहे। पाण्यामुळे सततच्या पावसामुळे ही भिंत कोसळल्यामुळे खाली घाटाच्या पेढे परशुराम जे आहे गाव आहे या गावावरती ही भिंत कोसळण्याची शक्यता आहे। याआधीच 2 वर्षापूर्वी अशाच प्रकारची भिंत कोसळली होती आणि घरावरती पडली होती, तिथे 2 मुलांचा मृत्यू झाला होता। आता तिथे लोक आहेत ते भयभीत झालेले आहेत। त्याचप्रमाणे जर जिल्ह्याचा आपण आढावा घेतला तर या जिल्ह्यामध्ये आपण बघितलं तर मुंबई गोवा हायवेवरती प्रचंड प्रमाणात पाणी साचलं होतं आणि या पाणी साचलेल्या मधूनच जे मुंबईकर आहेत ते प्रवासी आहेत याच्यातूनच प्रवास करत होते। गोळवलीमध्ये बौद्धवाडी मधले जी भिंत रस्ता आहे या रस्ता सुद्धा खचला गेला होता। तर काही ठिकाणी मुंबई गोवा हायवेवरचे रस्ते खचलेले आहेत। कुंभारली घाट आहे तो सध्या बंद आहे कारण पाटण इथे रस्ता खचलेला आहे। अशा प्रकारे आपण जर बघितलं तर दापोली आणि खेड मार्गावरती सुद्धा पाणी आलं होतं, तिथे सुद्धा वाहतूक आहे ती ठप्प झाली होती। स्नेहा, अजून पावसाची रिपरिप आहे ती सुरू आहे। जर पावसाचा जोर आहे तर रात्री वाढला तर नक्कीच इथं काहीतरी दुर्घटना घडू शकते। रवींद्र, खरं तर तू आता जिथे उभा आहेस तुला आम्ही बघू शकतो आणि खरं तर काळजी वाटते तुझी। खरं तर तू कारण कमरे एवढ्या पाण्यात तू बुडालेला आहेस आणि तिथनं तू रिपोर्टिंग करतोयस, तिथनं वार्तांकन करतोयस, त्यामुळे काळजी घे। यानंतर पुढचा तपशील असा देशील की खरं तर कोकणाला मान्सूनपूर्व पावसानं सुद्धा झोडपलेलं होतं, अवकाळी पाऊस सुद्धा पडला होता, बागांचं नुकसान झालं होतं। यानंतर जो 26 मेला पाऊस पडला तिथं तेव्हा सुद्धा कोकणात असाच मुसळधार बरसला होता आणि आता सुद्धा इथं पाऊस सलग पडतोय। नद्यांची परिस्थिती जर बघायला झाली तिथल्या तर काय अपडेट्स आहेत नद्यांच्या पाणी पातळीविषयी? जर आपण बघितलं तर जिल्ह्यातल्या ज्या नद्या आहेत विशेषतः करून शास्त्री नदी असेल, कोदवली नदी असेल किंवा चिपळूणची वाशिष्ठी नदी असेल, खेडची जगबुडी नदी असेल, ह्या पूर प्रवण क्षेत्रात येणाऱ्या नद्या आहेत आणि या प्रमुख तालुक्याच्या बाजारपेठेतून वाहणाऱ्या नद्या आहेत। लांज्यातली राजापूरची जी कोदवली नदी आहे ही नदीपात्राबाहेर पाणी आल्यामुळे तिथल्या राजापूरच्या बाजारपेठेमध्ये पाणी आलं होतं, त्यामुळे तिथलं जनजीवन आहे ते विस्कळीत झालं होतं। आता जर सध्या या तिन्ही नद्यांची परिस्थिती बघितली तर खेडची जगबुडी नदी, राजापूरची कोदवली आणि चिपळूणची वाशिष्ठी ह्या
तिन्ही या ज्या नद्या आहेत या इशारा पातळीच्या वरती आहेत. जर संगमेश्वरची नदी सुद्धा बघितली तर शास्त्री नदी सुद्धा इशारा पातळीवरती आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा गेलेला आहे. मात्र यामध्ये या पावसानं पुन्हा एकदा शेतकऱ्याचं नुकसान केलेलं आहे. कारण पेरणा केल्यानंतर जी शेतीची रोपं वरती आली होती, या शेतीच्या रोपांमध्ये पूर्णतः पाणी आहे, पाणीच पाणी. आपल्याला कोकणामध्ये शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान झालेलं आपल्याला स्नेहा बघायला मिळतंय. नक्कीच रवींद्र, आपण जिथे उभे आहात तिथे खरं तर घरांमध्येच एवढ्या मोठ्या पातळीवर, एवढ्या उंच पातळीवर अर्ध्याहून अधिक घरं बुडालेली आहेत. या घरात खरं तर इथले गावकरी ग्रामस्थ राहतात, मात्र आता घरांमध्ये पाणी शिरलंय. इथले ग्रामस्थ सध्या कुठे आहेत, सध्या त्यांची स्थिती काय आहे किंवा त्यांची पर्यायी व्यवस्था काय करण्यात आलेली आहे? तसंच मदत आणि बचाव दलाच्या तुकड्या इथे आलेल्या आहेत का, आणि बचाव कार्याच्या दृष्टीने इथे कशा प्रकारे हालचाली करण्यात येतात? स्नेहा, जर आपण बघितलं तर मागजनच्या लोकांचं दुर्दैव आहे. कारण जेव्हा जेव्हा ज्या तालुके आहेत, सिटी मधले जे तालुके आहेत, पूरप्रवण क्षेत्रामधले तालुके आहेत, तिथे जेव्हा पूरस्थिती निर्माण होते तिथल्या एनडीआरएफ पोहोचते आणि तिथल्यांना मदत सुद्धा होते. मात्र या मागजन हा असा भाग आहे तो संगमेश्वर मधून आतमध्ये असल्यामुळे इथं कुठलेही प्रशासन लक्ष देत नाहीये. लोकांचे असं म्हणणं आहे, स्थानिक रहिवाशांचं असं म्हणणं आहे की वारंवार पावसाळा येतो तेव्हा फक्त आम्हाला नोटीस देतात, पण याच्यावरती जो उपाय करायला पाहिजे, उपाययोजना करायला पाहिजेत त्या केल्या जात नाहीत. सर्वात मोठा जो रत्नागिरीचा गड नदीचा प्रवाह आहे, हा गड नदीचा प्रवाह याच मागजनच्या बाजारपेठेने जातो. माझ्या पाठीमागं बघितलात तर हा प्रवाह सुरू आहे, हा थेट जातो खाडीमध्ये जयगडच्या. आणि या प्रवाहाचा जर आता स्पीड बघितला तर खूप मोठा आहे. आपण तिकडे जाऊ शकत नाही कारण पाण्याची उंची सुद्धा खूप जास्त आहे. आता सध्या ही लोक आहेत इथली बाजारपेठ सोडून पलीकडे, रस्त्याच्या पलीकडे मी दाखवू इच्छितो की ही जी लोक आहेत ही अशी वाट बघतात की पाणी कधी कमी होतंय आणि आम्ही आमच्या दुकानामधला जो माल आहे अस्तव्यस्त पडलेला किंवा घरांमध्ये कधी जातोय, अशा प्रकारची ही लोक प्रतीक्षेमध्ये आहेत. आता जर आपण पाण्याची स्थिती बघितली तर हे जे पाणी आहे हे पाणी वाढतच चाललेलं आहे. कारण गड नदीचा जो फ्लो आहे पाण्याचा तो वाढतच चाललेला आहे. त्यामुळे इथली जी बाजारपेठ आहे ही सध्या रात्री पाण्याखाली जाण्याची शक्यता इथल्या स्थानिकांनी वर्तवलेली स्नेहा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच रवींद्र, आणखी एक माहिती तुमच्याकडनं घ्यायची ती म्हणजे आता पुढचे 3 ते 4 दिवस हवामान खात्यानं अलर्ट घोषित केलेला आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पर्जन्यवृष्टी होऊ शकते असं सुद्धा सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे खरं तर आधीच इथे परिस्थिती अशी आहे आणि पाऊस आल्यानंतर काय होईल याची कल्पना न केलेलीच बरी. स्नेहा, जर आपण बघितलं तर इथले जे धोकादायक क्षेत्र आहेत, आता जर आपण वाडीवाडीतला विचार म्हणजे इथले जे ग्रामीण भाग आहेत, या ग्रामीण भागातल्या ज्या मोऱ्या असतील, गावालगतच्या नद्या असतील, साकव असतील, हे पूर्णतः नदीमध्ये बुडालेले आहेत. काही ठिकाणचे मार्ग सुद्धा बंद झालेले आहेत. याकडे प्रशासन कसं लक्ष देतं, कसा पाठपुरावा करते आणि इथून पुढे 3 ते 4 दिवस पुन्हा एकदा अतिवृष्टीचा इशारा आहे तो हवामान खात्याने दिलेला आहे. याकडे प्रशासन कसं लक्ष देते, कसं नियोजन करते हे आपल्याला पाहावं लागणार आहे. नक्कीच रवींद्र, आणखी एक मुद्दा ह्यात महत्त्वाचा असा वाटतो की खरं तर अवकाळी सुद्धा पडला, त्यानंतर 26 मेला सुद्धा मुसळधार पाऊस कोकणात झाला आणि त्यानंतर आता जेव्हा प्रत्यक्ष मान्सूनला सुरुवात झालेली आहे, पुन्हा एकदा उसंत घेतल्यानंतर मान्सूनने हजेरी लावलेली आहे. कोकणातला खरं तर पर्यटन व्यवसाय आणि शेतकरी विशेषतः या दोघांचंही बजेट सुद्धा कलमडलेलं आहे. कारण आता खायचं काय अशी परिस्थिती आहे. पर्यटन व्यवसाय आणखी किती या पर्यटन व्यवसायाची वाताहत होण्याची शक्यता आहे? स्नेह, जर आपण बघितलं तर मान्सून पूर्व जो पाऊस आहे तो मेच्या 15 तारखेपासून पडायला सुरुवात झाली होती. खरं तर मे तर महिना हा पर्यटनाचा हंगाम असतो, आंबा सीझन असतं. शेवटच्या ज्या मेच्या 2 आठवड्यामध्ये जो आंब्याला भाव येतो किंवा पर्यटन व्यवसाय होतो तो कुठेतरी कोलमडलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण मान्सून पूर्व पावसाने पूर्णतः वाताहत केलेली आहे शेतकऱ्यांची. आणि त्यानंतर जर आपण बघितलं तर खरं म्हणजे मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जो शेतकरी पेरणा करतो भातामध्ये, सुक्या भातामध्ये, सुक्या मातीमध्ये, ती शेतकरीला पेरण्या करायला मिळालेली नाही. मात्र मान्सून पूर्व पावसानं 2 ते 3 दिवस विश्रांती घेतली होती, त्यामध्ये शेतकऱ्यांनी पेरणा केला होता. तो सुद्धा आताच्या पावसाने पूर्णतः या पेरणाची पूर्णतः वाट लागलेली आहे आणि शेतकरी आहे तो आता हतबल झालेला आहे. स्नेहा,
नक्कीच रवींद्र, आणखी एक महत्त्वाचं असं मला विचारावंसं वाटतं की तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे भात शेती खरं तर यंदा रोपं लावण्याची ही वेळ असते आणि पेरण्यांची सगळी कामं, मशागतीची कामं केली जातात आणि कोकणात विशेषतः भात आणि या सीझनमध्ये येणारी सगळे जे पिकं आहेत ती लावण्याचं काम केलं जातं. मात्र आता अशा प्रकारची परिस्थिती जर असेल, जर सगळीकडेच नदी आणि तळं साचलेलं असेल तर शेतात काम तरी कसं करायचं आणि पिकांची लागवड तरी कशी करायची? विवंचनात सापडलेला आहे शेतकरी. शेतकऱ्यांशी तू बोललास का? त्यांच्या काय भावना आहेत? स्नेहा, जर आपण बघितलं तर कोकणामध्ये दोन प्रकारची शेती केली जाते. एक भात शेती केली जाते आणि एक नागली शेती म्हणून केली जाते. भात शेती जी शेतकरी करतो कोकणातला, तो भात पिकवतो. या भातावरती वर्षभर तो आपला गुजारा करतो. तीच रोजीरोटी असते. आता जर आपण बघितलं तर नागली शेती ही ठराविक हंगामातच केली जाते. मात्र यावेळेस भात शेती ही शेतकऱ्याला करायला मिळाली नाही, कारण पावसाने त्यांना वेळच तेवढी दिलेली नाहीये. शेतकऱ्यांशी आपण संवाद साधला. या शेतकऱ्यांनी सांगितलं की जो पिरियड आम्हाला पाहिजे होता पेरणा करण्याचा, शेतीची मशागत करण्याची किंवा भाजवण करण्याची, ह्या कुठेतरी ह्या गोष्टीला पावसाने वेळ दिलेली नाहीये. मान्सून पूर्व पावसाने पूर्णतः शेतकऱ्यांची हालत केलेली आपल्याला पाहायला मिळते. स्नेहा, नक्कीच रवींद्र, धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल. मात्र तुम्ही या सगळ्याचं वार्तांकन करताना नक्कीच काळजी घ्या. कॅमेरामॅनना सुद्धा काळजी घ्यायला सांगा. तुर्तास धन्यवाद.